येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार असून त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे। राज्यातील विधिमंडळाचं संख्याबळ पाहता महायुतीचे अधिक खासदार राज्यसभेत जातील, त्यात भाजपचे 4, राष्ट्रवादीचा 1, शिंदेसेना 1, महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे। राज्यसभेतील निवडीसाठी उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे। विधानसभेत महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्यानं यावेळी मवियाच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत। येत्या एप्रिल महिन्यात शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे। त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी शरद पवारांचा नेता दिल्लीत असणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। तर पवारांना निवडून आणण्याची महाविकास आघाडीत ताकद असून शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं अशी आमची इच्छा आहे असं राऊतांनी म्हटलंय। तर आमच्याकडे पुरेशी मतं असून कोणाकडे हात पसरण्याची गरज नसल्याचं राऊत म्हणाले। शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आण। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज सलग 3ऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला। दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत यामुळे स्थगित करण्यात आलं। आज कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांच्या घोषणामुळे म्हणजे कामकाज स्थगित करण्यात आलं। विरोधकांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत विरोधी खासदारांनी वेलमध्ये येत गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांनी 2022 मध्ये एनडीएत येण्याचे प्रयत्न केले होते असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला। कोणती खाती घ्यायची याबाबतची चर्चा झाली होती असा मोठा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला। या सगळ्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष असेल। एनडीएमध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता। हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या। कोणती खाते घ्यायची कोणती खाते नाही घ्यायची इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या। हे त्या काळाचं असलेलं गणित होतं। परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखीन जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। काँग्रेस खासदारांकडून मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात येणार होता असा आरोप भाजपकडून करण्यात आला। त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं। यापूर्वी अनेक पंतप्रधानांच्या समोर खासदारांनी आंदोलन केलं, त्यावेळी मात्र कुणीही म्हटलं नाही खासदारांपासून धोका आहे असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित करत मोदींवर टीका केली। तर खासदारांना घाबरणारा पंतप्रधान डरपोक असल्याची टीका राऊतांनी केली। ही कसली 56 इंचाची छाती असा सवाल राऊतांनी केला। तर तुम्हीच डरपोक असल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केला। यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षानं मनमोहन सिंगारपासून ते नरसिंह रावापर्यंत राजीव गांधीपर्यंत अनेक प्रधानमंत्र्यांसमोर अशा प्रकारचं आंदोलन केलं आहे संसदेमध्ये। तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून। अजिबात नाही, हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री हा जगातला डरपोक नंबर 1 आहे। कसली 56 इंचाची छाती, खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती। हां, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर, कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणताय। डरपोक कोण असेल तर उद्धवजी ठाकरे डरपोक आहेत। संजय राऊत स्वतः तुम्ही डरपोक आहात। 2.5 वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईकर मरत असताना तुम्ही लपून घरामध्ये बसला होतात, याला डरपोकपणा म्हणतात। जेव्हा एकनाथजी शिंदे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही घरामध्ये कोंडून स्वतःला घेतलं होतं, याला डरपोकपणा म्हणतात। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे। डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत। संजय राऊतांनी एप्स्टीन फाईलवरून मोदींवर निशाणा साधला। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री हरदीप पुरी यांच्या एप्स्टीन फाईलमध्ये नाव आहे। एप्स्टीनसोबत मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे नाजूक आणि मधुर संबंध, त्यांच्यावर मोदींनी कारवाई करण्याची मागणी राऊतांनी केली। राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांनी उत्तर दिलं। आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही असा पलटवार बन यांनी केला। की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं। कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना
भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला, हे मोदींच्या संमतीशिवाय झालं आहे का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला. पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईलबद्दल बोलू नये. संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईलबद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये तुम्ही कुठले कुठले काळे कारनामे केले, अलिबागच्या बंगल्यामध्ये जाऊन काय काय कारनामे केले, कशा पद्धतीनं लीला रचल्या, हे महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका. हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं चौकशी समितीमध्ये मोठा बदल केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे सोपवण्यात आली. 8 सदस्यांची समिती या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. या लिलावात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. तर मालमत्तेचे बाजार मूल्य जवळपास 150 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र ही मालमत्ता अवघ्या 64 कोटी 83 लाख रुपयांना विकला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची महापालिका असलेल्या पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार आहे. तब्बल 4 वर्षांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर होणार असून महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडतील. हा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर देवगिरी हे शासकीय निवासस्थान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आलं. मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेला देवगिरी हा शासकीय बंगला सुनेत्रा पवार यांना देण्यात आला. विशेष म्हणजे याच देवगिरी बंगल्यात दिवंगत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसंच विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना दीर्घकाळ वास्तव्य राहून आपलं शासकीय कार्य पार पाडलं होतं. त्यामुळे या बंगल्याला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. 31 जानेवारीला शपथविधीनंतर देवगिरी येथे जाऊन सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे नेत होते. मात्र राजकीय अस्तित्वाला धोका नको म्हणून काहींकडून डावपेच खेळण्यात आले अशी टीका खासदार निलेश लंके यांनी नाव न घेता विलिनीकरणाला विरोध करणाऱ्यांवर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या वर्षाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षाच्या पहिल्या बैठकीत रेपो रेट 5.25% स्थिर ठेवण्यात आला. त्यामुळे व्याज दरात कोणताही बदल होणार नसून कर्जाचा हप्ताही जैसे थेच राहणार आहे. दरम्यान डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर हा 0.25% कमी करण्यात आला. एसटी महामंडळ सरकट 2% भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च किंवा एप्रिल महिन्यात ही भाडेवाढ होऊ शकते. मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात या संदर्भात प्राथमिक माहिती घेऊ शकतात. मात्र अद्याप भाडेवाढ करण्याचा अधिकृत प्रस्ताव मंत्र्यांसमोर सादर झालेला नाही अशी माहिती मिळते. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात 10 मूर्तींची धार्मिक पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विठ्ठल मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिरातील काही पुरातन मूर्तींच्या जागी नवीन मूर्ती बसवण्याचा निर्णय झालेला होता. त्यानुसार आज 10 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामध्ये काशी विश्वेश्वर, रामेश्वर, 2 गणपती, गरुड मूर्तींचा समावेश आहे. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं. पत्राद्वारे शिवाजी पार्क मैदान मराठी भाषा दिनासाठी मनसेला मिळावं अशी मागणी करण्यात आली. मागच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून मराठी भाषा दिन 3 दिवस साजरा करण्यात आला होता. यंदा कार्यक्रमाचं स्वरूप अजून ठरलेलं नसलं तरी मैदान मिळावं अशी मागणी मनसेकडून पत्राद्वारे करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कुंभमेळ्यात श्रमदान करा 2 क्रेडिट मार्क देणार असा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि काही विद्यार्थी संघटनांकडून विरोध दर्शवण्यात आला होता. आषाढी वारी, मोहरम, कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात देखील विद्यार्थ्यांना श्रमदान करायला लावून क्रेडिट कार्ड अशा शब्दात त्यांनी खडसावलेलं होतं. 2025-26 या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य 7,300 कोटींचं ठेवलं आहे. 1 एप्रिल 2025 पासून 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आतापर्यंत 5,426 कोटी 81 लाख रुपये वसूल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील 2 महिन्यात कर निर्धारण आणि संकलन विभागाला हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच कर थकबाकीदारांविरुद्ध जप्ती आणि
अटक यासह कठोर कारवाई करावी असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पात 1039 झाडांची कत्तल करावी लागणार आहे. मात्र ही वृक्षतोड भरून काढण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागात 24 एकर पर्यायी जागा शोधा आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवड करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिले आहेत. 2 दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000वरून 1,53,000 गेला, तर चांदीचा दर 2,85,000वरून प्रति किलो 2,60,000 गेला. ओला, उबेर आणि रॅपिडो चालकांनी उद्या देशव्यापी संप पुकारलाय. किमान भाडं सरकारनं ठरवून द्यावं अशी मागणी कॅब संघटनांनी केली. या संपामुळे खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव ही सेवा 3 महिने बंद राहील. वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. जुन्या पुलाचं पाडकाम करून त्याची नवीन जागेत उभारणी करण्याचं नियोजन केलं जातं. त्यामुळे सीएसएमटी गोरेगाव लोकल सेवा 3 महिने बंद राहील. कोविड नंतरच्या काळात जागतिक मागणी वाढल्यानं गेल्या 4 वर्षात भारताच्या द्राक्ष वाईन निर्यातीत 80% अधिक वाढ झाली. तर देशभरातील वाईन निर्यातीत महाराष्ट्राचा 90% इतका वाटा आहे. लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली. मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आजपासून पुष्पोत्सवाला सुरुवात केली आहे. पुढचे 3 दिवस चालणाऱ्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मुंबई पुष्पोत्सवाचं यंदा हे 29वं वर्ष. सलग 3 दिवस सुरू राहणाऱ्या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी यात्रेनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे नियमित रेल्वे गाड्यातील गर्दी कमी करण्यासाठी 4 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीत 9 फेब्रुवारीला श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव होतो. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि देशाविदेशातून पर्यटक देखील या जत्रेला भेट देतात. विशेष रेल्वे गाड्यांमुळे भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होईल. भारतीय शिक्षिका रुबल नागी यांचा जागतिक शिक्षक पुरस्कारांना सन्मान करण्यात आला. दुबईत झालेल्या कार्यक्रमात दुबईचे प्रिन्स शेख हमदाम बिन मोहम्मद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराची रक्कम $1 मिलियन म्हणजे भारतीय चलनानुसार 9 कोटी रुपये. रुबल नागी आर्ट फाउंडेशन आणि मिसाल मुंबई उपक्रमासाठी ओळखल्या जातात. त्यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये 800हून अधिक भित्तिचित्र काढून कलेच्या माध्यमातून सामाजिक बदल आणि शिक्षणासाठी मोठं कार्य केलं आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं. सरकारनं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील 9.5 लाख शेतकऱ्यांना 8,733 कोटी इतकी भरपाई दिली आहे. मात्र अजूनही ई-केवायसी केली नाही म्हणून 2,41,892 शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांसाठीची 131 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम सरकार दरबारी पडू नये. जर मार्च अखेरीस ही केवायसी केली नाही तर सर्व रक्कम सरकारला परत पाठवावी लागेल. आपल्याकडे 2,41,892 ही आपल्या विभागातील एवढे शेतकरी आहे. या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचं ई-केवायसी अद्याप केलेलं नाही. जर आपलं ई-केवायसी अद्याप शिल्लक राहिलं असेल, त्याच्या याद्या सर्व तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या नावाची आपण जर का खात्री करून घेतली तर आपल्याला त्याची जी काही त्रुटी आहे ती त्रुटी पूर्तता करून घेतल्यानंतर सर्वांच्या अकाउंटलाही पैसे जातील. की मार्चच्या नंतर आपल्याला हे सगळे पैसे शासनाच्या खाती आपल्याला जमा करावे लागतील. त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचं ई-केवायसीचं काम शिल्लक राहिलं असेल त्यांनी ताबडतोब आपलं ई-केवायसी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा तपासून घेऊन ते एकदा पूर्ण करून घ्यावं. आधी झालेले अतिवृष्टीमध्ये नुकसान इथं भरपाई भेटलीच नाही. आता ही ई-केवायसीच्या नव्या धोरणामुळं ही पैसे वापस चालले. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच वेठीस धरायचं काम हे राज्य सरकार करायला लागलं. येणाऱ्या काळात रस्त्यावर शेतकरी उतरेल आणि या अशा चुकीच्या निर्णयामुळं आज शेतकरी 2 लाख अधिक शेतकरी हे वंचित राहणार आहेत. माझा सरकारला एक प्रश्न आहे आणि विनंती आहे की ई-केवायसीच्या ज्याच्या अटी ह्या प्रत्येक वेळेस तुम्ही लावता कशासाठी? काही जरी करायचं झालं तर तुम्हाला ई-केवायसी करा, ई-केवायसी करा. ई-केवायसी केली नाही म्हणून काय त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही का?
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.